जितकं क्रॉस होता होईल तितकं क्रॉस व्हायचं. परत या बाजूने व्हायचं, क्रॉस व्हायचं, समोर यायचं. परत अशा प्रकारे क्रॉस करायचं. नमस्कार, मी लताच क्रिएटिव्हिटी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला वाढलेले पोट आणि कमरेचा घेर कमी करण्यासाठी अगदी साधे सोपे व्यायामाचे प्रकार सांगणार आहे. त्यापासून तुम्हाला कसलाही आणि कोणताही त्रास होणार नाही. आणि मुख्य म्हणजे ज्या व्यक्तींना BP, डायबेटीस अशा समस्या असतील तेही हे साधे सोपे प्रकार करू शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी एक छोटीशी टिप सांगणार आहे. आणि माझा व्हिडिओ आवडला तर एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. प्रकार पहिला, दोन्ही हात कमरेवर, पाय जरासे लांब समांतर ठेवायचे. हात कमरेवर. पहिला उजवा पाय उचलायचा, हळूहळू डाव्या पायाच्या दिशेने न्यायचा. जितका शक्य होईल तितका डाव्या पायाच्या दिशेने क्रॉस नेण्याचा प्रयत्न करायचा. हळू थोडासा पुढे घेऊन यायचा, जरा ठेवायचा तिथे. परत समांतर आणायचा डाव्या पायाच्या. नंतर मग हळूच डावा पाय हळूहळू उजव्या पायाच्या दिशेने क्रॉस न्यायचा. तिथे थोडा वेळ थांबायचा. शक्य होईल तितकं तुम्ही क्रॉस न्यायचा. हळूच थोडं पुढे आणायचा, परत समांतर आणायचा. नंतर मग परत उजवा पाय मागे डावा पायाच्या दिशेने पुढे आणायचा. डावा पाय उजव्या पायाच्या दिशेने मागे न्यायचा, पुढे आणायचा. अशा प्रकारे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता प्रकार दुसरा. दोन्ही हात कमरेवर, पाय जरासे लांब करायचे. डावा पाय जरासा बेंड करून क्रॉस व्हायचं उजव्या बाजूने. परत जागेवर आणायचा पाय. उजवा पाय क्रॉस करून डाव्या दिशेने बघायचं. परत क्रॉस आणायचा. तिथल्या तिथेच उभा राहायचा. फक्त पाय हलवून अशा प्रकारे क्रॉस करायचं. 1, बघा किती क्रॉस झाले मी. 2, 3, अशा प्रकारे क्रॉस व्हायचं. ठीक आहे. हे मी जे प्रकार सांगितले 2, ते प्रकार 10मध्ये 3 सेट असे करायचे. दिवसामधून तुम्ही ते करा आणि यामध्ये सातत्य ठेवा. जर तुम्ही सातत्य ठेवलं तर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये फरक नक्कीच बघायला मिळेल. कारण का, जोपर्यंत तुम्ही सातत्य ठेवणार नाही तर तुम्हाला फरक कसा कळणार. त्यामुळे तुम्ही व्यायामामध्ये सातत्य नेहमी ठेवा आणि तुम्हाला बघा किती फरक पडतो ते. आणि हो, तुम्हाला मी भागाच्या सुरुवातीला सांगितलेलं की मी शेवटी तुम्हाला एक छोटीशी टिप सांगणार आहे. ते असं की तुम्ही जेव्हा व्यायाम करायला घेता, मी आता बघा हे फरशीवर केलं की नाही, ते तुम्ही योगा मॅट अंथरून व्यायाम करू शकता. आणि योगा मॅट अंथरलेलं कधीही चांगलं असतं, कारण ते योगा मॅट जमिनीला असं घट्ट पकडून ठेवतं. त्यामुळे ते सरकत नाही आणि काही त्याचा तुम्हाला त्रास होणार नाही योगा मॅट करताना. त्यामुळे तुम्ही ते नक्की करून बघा. आजच्या भागापुरतं एवढेच. पुन्हा भेटू उद्या नेक्स्ट भागामध्ये पुन्हा भेटू. तर चला, तर मग आता हा भाग इथे समाप्त करते. नमस्कार.